जाण तेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. याप्रमाणे आदर्श गुरुचं स्थान आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. अशाच एका आदर्श गुरुचा, जाणत्या गुरुचा, मार्गदर्शकाचा परिचय. निरोप मूर्ती, गौरव मूर्ती आदरणीय श्रीमान रामराव नारायणराव मुंडे, केंद्र प्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र भावठाणा. सरांची प्रथम नेमणूक दिनांक 17 नोव्हेंबर 1986. सेवानिवृत्ती दिनांक 31 ऑगस्ट 2024. या आदर्श शिक्षकाने एकूण सेवा दिली 37 वर्षे 9 महिने 14 दिवस. 5 ऑगस्ट 1966 रोजी जन्मलेले श्रीमान रामराव नारायणराव मुंडे यांची शैक्षणिक पात्रता MA मराठी BEd. चला पाहूया सरांची कौटुंबिक पार्श्वभूमी. भोगलवाडी हे डोंगरात वसलेलं गाव. त्या गावामध्ये श्रीमान रामराव मुंडे सरांचा जन्म नारायणराव व मथुराबाई यांच्या पोटी झाला. सरांचे पूर्ण नाव श्रीमान रामराव नारायणराव मुंडे. 3 बहिणींच्या पाठीनंतर सरांचा जन्म झाला. एकुलता एक मुलगा आणि घरातले शेंडेफळ म्हणून सर सर्वांचे खूप लाडके होते. आई वडिलांनी शिक्षणासाठी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. प्रतिकूल परिस्थिती आणि गावात जेमतेम व्यवस्था असताना त्यांना शिक्षणासाठी वारंवार प्रोत्साहन दिले. आईने तर विशेष दक्ष राहून सरांचे शिक्षण पूर्ण करून घेतले. शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व त्या काळातही त्या माऊलीच्या लक्षात आले होते. म्हणूनच ज्ञानाचा हा सागर आपल्या समोर आला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इयत्ता 1 ते 10 व केंद्र प्रमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भावठाणा या शाळेमध्ये मी 1 जून 2018 इथं जॉईन झालो आणि शाळेचा मुख्याध्यापक प्लस केंद्राचा मुख्याध्यापक अशा दुहेरी भूमिकेमध्ये मी इथं काम केलं. केंद्राचं काम करत असताना केंद्रामध्ये असलेल्या 80 शिक्षकांचे प्रश्न, त्यांचे आर्थिक असतील, त्यांचे प्रशासकीय समस्या असतील, त्या सोडवण्याबरोबरच मी ज्या शाळेचा मुख्याध्यापक आहे ती शाळा एक परिपूर्ण शाळा असावी, त्या शाळेत सर्व उपक्रम राबवले जावेत, ती शाळा एक पथदर्शक शाळा असावी आणि इतरांना ती मार्गदर्शक असावी, या संकल्पना घेऊन मी इथं काम करायला सुरुवात केली. आणि हे काम करत असताना 1 वर्षभर मी बारकाईनं अभ्यास केला आणि या शाळेमध्ये कसा बदल करता येईल, पूर्वीचं स्वरूप हिचं काय आणि नवीन आपल्याला कसं करायचं आहे याचं चिंतन केल्यानंतर आणि शासनाच्या ज्या काही संकल्पना आहेत, विविध उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये विशेष करून बाला उपक्रम आहे, डिजिटल शाळा आहे, ॲस्ट्रॉनॉमी क्लब आहे किंवा अन्य उपक्रम आहेत, त्याचं प्रतिबिंब या सगळ्या शाळेचं स्वरूप बदलताना त्याच्यामध्ये कसा येईल याचा पुरेपूर विचार करून ही शाळा एक अतिशय सुंदर शाळा करण्याचा, आनंदायी शाळा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मी बऱ्यापैकी यशस्वी झालो की शाळा फक्त बाहेरूनच बदलायची नाही तर ती आतल्या बाजूनं देखील बदलायची आणि ज्या दिशेनं विद्यार्थी तोंड फिरवतील त्या दिशेला त्याला काहीतरी अभ्यासाचं दिसलं पाहिजे. त्यात मग काही शब्द असतील, गणिताची सूत्र असतील, वर्ग असतील, पाढे असतील, शब्दांचे अर्थ असतील, म्हणजे विविध स्वरूपानं त्या वर्गानुसार विद्यार्थ्यांना कसं ज्ञान मिळेल यासाठी बाला उपक्रमाच्या माध्यमातून ही शाळा आम्ही समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि ही शाळा समृद्ध करत असताना खऱ्या अर्थानं गावकऱ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं असतं. शाळा व्यवस्थापन समिती आणि गाव याचं सहकार्य महत्त्वाचं असतं. ही संकल्पना मांडली, गावातल्या काही लोकांना बोलवलं, व्यवस्थापन समितीची बैठक घेतली, शिक्षणप्रेमी नागरिकांना बोलवलं आणि त्या सगळ्यांनी एक नैतिक पाठबळ तर दिलंच,
पण त्याचबरोबर आर्थिक पाठबळ देखील दिली. मला इथं विशेष करून उल्लेख करावा लागेल की अशोक भाऊ लड्डा आहेत की ज्यांनी या शाळेसाठी अगदी शब्द टाकताच आर्थिक मदत तर केलीच केली, पण चांगल्या प्रेरणा देखील आम्हाला दिल्या. त्याचबरोबर रवी कदम, ज्यांना आम्ही मामा म्हणतो, खऱ्या अर्थानं ह्या शाळेचं स्वरूप बदलण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा सिंहाचा आहे. फक्त शाळा रंगवणे किंवा बोलकी करणे, आनंदही करणे एवढ्यापुरतंच नाही, तर इथं ज्या काही अपूर्ण भौतिक सुविधा होत्या त्याच्यामध्ये विशेष करून शाळेला इमारत अपुरी होती. काही इमारत मोडकळीस आली होती, पडण्याच्या स्थितीमध्ये होते. उन्हाळ्यामध्ये इथं एक वर्ग पडला. आम्ही 2 खोल्या मिळवल्या आणि त्याही अतिशय दर्जेदार त्यांनी इथं बांधून दिल्या. त्याचबरोबर इथं जे पेवर ब्लॉक बसवलेले आहेत ते कोणत्या माध्यमातून, जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडाच्या माध्यमातून मिळवले, पण शाळेला पेवर ब्लॉक केले. ज्या ज्या काही संकल्पना असतील, आम्ही कितीही झाडं लावले तरी झाडं येत नव्हते, म्हणून शाळेला कंपाऊंड वाल तर मिळालं नाही, पण आम्हाला जाळीचं कंपाऊंड आम्ही जिल्हा परिषदेच्या फंडाच्या माध्यमातून मिळवलं आणि शाळा कशी समृद्ध करता येईल यासाठी त्यांनी अतिशय भक्कम साथ दिली. त्याचबरोबर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षाताई शेंडगे, त्यांचे पती विठ्ठलाप्पा शेंडगे, राम जाधव, सतीश लोमटे या सगळ्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं. विशेष करून मला राम जाधव आणि विठ्ठलाप्पा शेंडगे यांचा उल्लेख करावा लागेल की त्यांनी नुसतं सहकार्यच केलं नाही, आर्थिक सहकार्यच केलं नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष काम देखील केलं आणि ही शाळा एक अतिशय चांगली शाळा बनली. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे. राष्ट्र निर्माता, राष्ट्राचा शिल्पकार म्हणजे शिक्षक. समाजाला वळण देणारा, समाजाचा मार्गदर्शक, जाणता नेता म्हणजे शिक्षक. सरांना वाचनाचा दांडगा व्यासंग, व्यक्तिमत्वात दडलेले प्रभावी कर्तृत्व, यामधून त्यांचे प्रभावी वक्तेपण साकार झाले. मी राम तातेराव जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत आहे. ही पंचक्रोशीतील ही फार मोठी आणि जुनी अशी प्राथमिक शिक्षणाची ही प्राथमिक शाळा असल्यामुळं या ठिकाणचा विद्यार्थ्याचा येणारा ओघ हा जास्त आहे. ज्यावेळेस आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेतून चालत असताना ही शाळा सुंदर व्हावी, चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना या ठिकाणी अनेक मुख्याध्यापकासोबत आम्ही काम केलं, पण ती आपलेपणाची भावना, ती शाळेला एक चांगल्या व्यवस्थित थरापर्यंत घेऊन जाण्याची भावना ही आम्हाला दुसऱ्या मुख्याध्यापकामध्ये जाणवली नाही. आणि खरोखरच मुंडे सरांनी पशी जे स्वप्न आमचं म्हणून दाखवलं, ते स्वप्न त्यांनी सुद्धा आमच्यापाशी या ठिकाणी मांडलं की माझं सुद्धा स्वप्न आहे की एक शाळा माझी सुंदर व्हावी आणि आपल्या या कारकिर्दीमध्ये एकतरी शाळा नावलौकिक व्हावं आणि आपल्या या गोरगरिबातील लेकरांना शिक्षण एक चांगल्या दर्जाचं भेटावं म्हणून त्यांनी सदैव प्रयत्न आणि त्यांची भावना आमच्यापाशी व्यक्त केली. आणि पहिला सुरू या ठिकाणी सर्वांसमोर हा आम्ही ठराव मंजूर केला की आपली सुद्धा शाळा सुंदर झाली पाहिजे. आणि या सुंदर शाळेला पहिला सुरू मी सर्वांना बोललो, शिक्षकांना बोललो आणि त्यांनी माझं स्वतःचं जे योगदान आहे जे सर्वप्रथम मी सर्वांसमोर ठेवलं आणि त्यानंतर त्या सर्व गोष्टीला सुरू झालं. आणि तेव्हापासून जे मनात जी स्वप्न रंगवलं होतं एक सुंदर शाळेचं, ते स्वप्न आज तुमच्या समोर उभं आहे. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढण्याची ताकद असणारा एक मुख्याध्यापक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सर अतिशय अमोघ वक्ता आहेत. विविध ठिकाणी आयोजित जयंती, पुण्यतिथी यातील कार्यक्रमातून आमच्या गावाच्या पलीकडच्या डोंगर जे आहे त्या डोंगरावरून चढून वर जायचं आणि वरून डोंगरावर चढत चढत पुन्हा पलीकडे खाली उतरायचं. तेव्हा होरकडवाडी गाव यायचं आणि तिथं जाऊन शाळेच्या वेळेमध्ये पोचायचं आणि नंतर मग शाळा सुटली की परत त्याच पद्धतीने तो डोंगर चढायचा आणि जो जे सुरुवातीला चढवतो ते उतरायचा. त्या डोंगराचं नाव आहे उंबरेची टेकडी म्हणून आहे. त्यांना वर चढून जायचं आम्ही पलीकडे. त्यांचा स्वभाव शिक्षणाच्या बाबतीमध्ये पहिल्यापासूनच खूप सुंदर आणि एकदम त्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही त्यांनी. आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आणि असे शिक्षक घडणं
मला तरी आज वाटत नाही की इतके जबरदस्त शिक्षक होतील म्हणून. 10वी नंतर शासकीय अध्यापक विद्यालय. खरं म्हणजे रामराव मुंडे सर हे शिक्षक, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये दडलेले अनेक असे व्यक्तिमत्व जे की मी जवळून पाहिलेले आहेत. सन 2007 साली मी डोंगरपिंपळा या शाळेवर कार्यरत असताना त्या ठिकाणी मुंडे सरांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंबाजोगाई या ठिकाणाहून डोंगरपिंपळा या शाळेवर नेमणूक झाली, बदली झाली आणि ती बदलीने रुजू झाले. आणि 2007 सालापासून माझा आणि मुंडे सरांचा सहवास म्हणजे जवळपास 17 वर्षाचा माझा त्यांचा सहवास आहे. 2007 ते 2014 असे 7 वर्ष डोंगरपिंपळा शाळेवर मुंडे सराबरोबर मी काम केलं. हे काम करीत असताना मी मुंडे सरांमध्ये लपलेले अनेक व्यक्तिमत्व पाहिले. मुंडे सरांनी शैक्षणिक कार्य करणे एवढंच काम न करता समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं सुद्धा काम अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. खरं म्हणजे शाळेच्या सहशालेय उपक्रमामध्ये जे असतं की महिला मेळावे आहेत, माता पालक मेळावे आहेत, शिक्षक पालक मेळावे आहेत, शिक्षक पालक सभा आहेत, तर या अंतर्गत डोंगरपिंपळा या गावामध्ये थोडं व्यसनाचं प्रमाण होतं, दारूचं प्रमाण जास्त होतं, गावामध्ये दारू विक्री होत होती. त्यावेळेस मुंडे सरांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून गावातील माता भगिनींना दारूबंदी करण्यासाठी सुद्धा प्रेरित केलं आणि त्याचंच फलश्रुती अशी दिसली की काही दारूचा व्यवसाय करणारे लोक हे मुंडे सरांच्या. त्यावेळेस PT पवार सर असतील, त्याचप्रमाणे अशोक कोपले सर असतील, सर्वदे सर असतील, असे खूप मुख्याध्यापक झाले. त्याच्यामध्ये रामराव मुंडे सरांचा काळ मला अतिशय म्हणजे लक्षात राहिलेला आहे. कारण रामराव मुंडे सर म्हणजे एक आदर्श शिक्षक कसा असावा, त्यांच्यामध्ये अप्रतिम अशा प्रकारचे गुण आहेत. शिक्षकांना एक चांगल्या प्रकारची वागणूक सर देतात, आदराची वागणूक, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात आणि त्याच्यामुळं शिक्षकांना सुद्धा खूप चांगलं वाटतं. रामराव नारायणराव मुंडे सरांना आतापर्यंत 3 इन्क्रीमेंट मिळालेले आहेत. असं फार क्वचित घडतं की एखाद्या शिक्षकाला एवढे इन्क्रीमेंट त्यांच्या कामाच्या जोरावर. शाळेची मी समितीची अध्यक्ष आहे. माझी शाळा फार सुंदर आहे. मी शाळेमध्ये रोज येते, शाळा तपासते, लेकरांना विचारपूस करते, सर काय अभ्यास देतात काय नाही. शाळेचा सगळा स्टॉप छान आहे सर. नाही एखाद्या मी उपस्थित सगळ्याच कार्यक्रमाला हजर राहते. मुंडे सर ही आमचे एक मार्गदर्शन मोठे गुरुच आहेत म्हणून मी असंच हे करते. आणि आमचे मुंडे सर मार्गदर्शन आम्हाला भरपूर सांगतात. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला सुद्धा भरपूर ज्ञान मिळालं. मी एक सांगन की छान आहेत सर. मुंडे सर म्हणजे एक माझे मोठे गुरुच म्हणीन मी एक. केंद्र भावठाणा येथे केंद्र प्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून श्रीमान मुंडे सरांनी काम करताना त्यांनी संपूर्ण केंद्र हे एक कुटुंबच मानले. प्रत्येक शिक्षकाच्या गरजा अडचणी लक्षात घेऊन वेळोवेळी सर्वांना सहकार्य केले, शिक्षकांना मार्गदर्शन केले. विविध शालेय उपक्रम राबवताना शिक्षकांना काही अडचणी आल्या तर त्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांशी त्यांचे संबंध अतिशय आनंददायी होते. प्रशासनात येणाऱ्या अडचणींचे ते वरिष्ठ म्हणून सहज निराकरण करीत. त्यामुळे केंद्र व सर्व शाळांमधील वातावरण व सहसंबंध हे सहज सुंदर व आनंददायी होते. केंद्रीय मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख रामरावजी मुंडे साहेब यांचा हा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आहे की खरंच मी पण माझं भाग्य समजतो की खरंच यांच्या काळामध्ये मला काही संधी प्राप्त झाली की काम करण्याची संधी. आणि विचार जर केला तर अत्युच्च कोटीचे संस्कार या शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्रीमान मुंडे साहेबाकडून मला भेटलेले आहेत. खरंच मी आतापर्यंत या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे शिक्षक पाहिले, अनेक प्रकारचे मुख्याध्यापक पाहिले, केंद्र प्रमुख पाहिले, पण न भूतो न भविष्यती असे मागे झाले नाहीत आणि पुढे होणार नाहीत. एक प्राथमिक शिक्षक जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हा ध्यासच जणू त्यांनी घेतला होता. यासोबतच
सर्वार्थाने विद्यार्थ्यात रममाण होणारे, विद्यार्थ्यांना विविध विचार, मार्गदर्शन, प्रेरणा देणारे, सामान्य ज्ञानाची जिज्ञासा निर्माण करणारे, विद्यार्थी, शाळा, समाज, गाव आणि आपल्या प्रांताचा प्रगतीचा ध्यास घेतलेले असे अभ्यासू व सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्रीमान रामराव मुंडे सर. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. असं विद्यार्थ्यांमधून प्रभूसोबत अनोखं नातं स्थापन करणाऱ्या, या उक्तीला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या आदरणीय श्रीमान रामराव नारायणराव मुंडे सरांना सादर प्रणिपात, नमस्कार. म्हणूनच तस्मै श्री गुरु. नमस्कार, मी रत्नाकर निकम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवळा, केंद्र भावटाणा. आज योग असा आलेला आहे की आदरणीय मुंडे सर, जे आमचे केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पण आहेत, यांचा सेवानिवृत्तीचा हा समारंभ होत आहे. या निमित्त मी त्यांना सर्वप्रथम त्यांच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. यांचं सांगायचं झालं तर मला 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यामध्ये मुंडे सरांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची स्मरणशक्ती, या 3 गोष्टीमध्ये मी त्यांचा पदोपदी अनुभव घेतलेला आहे. कारण वयाच्या 56व्या वर्षी, 57व्या वर्षी जो माणूस कधी हातामध्ये माऊस धरलेला नाही आहे, तो माणूस काही काळामध्ये, कमी कालावधीमध्ये तो सगळं शिकून घेतो आणि पूर्ण केंद्राचं बिल करतो. ही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, ही अतिशय अवघड गोष्ट आहे. ही अवघड गोष्ट त्यांनी जिद्दीवर, चिकाटीने आणि त्यांच्या स्मरणशक्तीने या 2-3 गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली. व्यसनाधीनता, अंधविश्वास यावर त्यांनी कठोर प्रहार केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत केली. वेळोवेळी विज्ञानाची कास धरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ते नेहमी सांगत, कोयता नको, हातात पेन हवा. माझ्या हातात पेन आला म्हणून मी पुढे पडलो. विद्यार्थ्यांना असे वारंवार सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. My father name is Dhanraj. My mother name is Radha. My brother's name is Avdut and Ganesh and Omkar. My family is happy. अशा प्रकारे त्यांनी सामाजिक कार्यही वेळोवेळी उत्कृष्ट केले आणि यापुढेही ते निरंतर सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक कार्य करत राहणार आहेत. 30 मे 2018 पासूनच श्रीयुत मुंडे सर हे मुख्याध्यापक आम्ही एकाच वेळी जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर थोडीशी जरा नवीन शाळा असल्यामुळे थोडी भीती होती की डोंगरी भागात मी कधी काम केलेलं नव्हतं आणि नवीन मुख्याध्यापकही आमच्याबरोबर जॉईन झालेले. त्यांच्याबद्दलची आम्ही शिस्त वगैरे, शाळेचं त्यांचा ध्यास, अभ्यास, हे सगळ्या गोष्टी ऐकून होतो. पण प्रत्यक्ष काम करताना ऐकणं आणि प्रत्यक्ष काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जेव्हा आम्ही जॉईन झालो, त्यांनी जेव्हा आमची मीटिंग घेतली आणि त्यांनी स्वतःहून विचारलं की मॅडम तुम्हाला कोणते विषय शिकवायला आवडतील. मी म्हणलं सर तुम्ही जे देताल ते मी विषय घेईल. आणि त्यांनी माझ्यातले काही गुण असतील किंवा त्यांना लक्षात आलं असून त्यांनी मला इंग्रजी आणि मराठी हे भाषा विषय त्यांनी मला पहिल्या वर्षी शिकवायला दिले. आणि सांस्कृतिक विभाग हा माझ्याकडे त्यांनी दिला. आणि हा विभाग देताना मुलांच्या कलागुणांचा विकास कसा होईल, मुलांना जास्तीत जास्त स्टेज कसं मिळेल, त्यांना नेतृत्व कसं होईल, त्यांच्यातले विविध गुण कसे दिसतील, यासाठी त्यांनी सतत मला प्रेरणा दिली. आणि माझ्याकडून ते काम त्यांनी नकळतपणे करून घेतलं. असं त्यांनी मला कधी असं बॉसिंग वगैरे असा हा प्रकार म्हणजे केला नाही की तुम्हाला हे करावंच लागेल, असं नाही. मॅडम हे कसं करता येईल, आपल्या शाळेचा विकास कसा करता येईल. आणि हे करत असताना त्यांनी कधीही गावातील नागरिक असतील, त्यांच्या ज्या आशा अपेक्षा असतात ह्या त्यांनी स्वतः ऐकून घेतलेल्या आहेत. आणि नंतर आम्हाला योग्य पद्धतीने आमच्याकडून ते काम करून घेतलेलं आहे. शाळेचं रंगरंगोटीचं काम असेल, मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेला न्यायचं असेल, कबड्डी स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने आम्ही आंबेजोगाईला मुलं घेऊन गेलो होतो, ते हे सगळं सरांनी केलेलं आहे. त्यांनी आमच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवलेला आहे की आपण एखादा जर उपक्रम सुरू केला, मुलांचा वाढदिवस असेल किंवा इस्रोची परीक्षा असेल,